घरच्यांसाठी एसर पोळी भात करून ठेवले। एक सफर है सुहाना। टाकून दे सर, खास यांच्यासाठी आवडते आमच्या जिजूला एसर धरलं की शिजून जा। अजून एक मी तुमचे ना कपडे घेतले सोबत लग्नाचे बघा, 2 बघा हे एसर आहे। हे याच्यामध्ये काय 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 म्हटलं, ज्वा ह्याचं आहे ना, गहू काय काय, हो का? एक कुर्ता घेतला हिरव्या नाही, मला टेन्शन बघ। आता याच्यामध्ये काय गरम पाणी टाकायचं, हा थोडंसं दोन येत नसते। आता छान थोडस लालसर झालं, हे भाजलेलं असते, आवडते काळ तिखट याच्यात हळद टाकायची, याच्यात थोडस लाल तिखट टाकायचं चवीनुसार, आणि एसर हा तिखटच छान लागतो। आवडीचं पाणी घे लवकर फास्ट। गरम पाणी टाकलं तर मला असं वाटतं तरी येईन त्याला चांगलं। तसं काही नाही, आता टाकलं चांगलंच आहे। हा काळा मसाला, हा काळा मसाला थोडा टाकायचा चवीला, हा थोडस याला छान तेल सुटते। हो, मीठ टाकू थोडस, म्हणजे तिखट जळत नाही ना। हा बरोबर आहे। टाक गरम पाणी टाकायचं। तिखट टाकू का थोडस ना, चमचे? अगं थोडंसं टाकण्यानं लग्नाला यायचंय ना, त्रास नाही झाला पाहिजे। मग पण तिकडे तब्येती पाहावं लागतं, असेल पाणी टाकून द्यायचं। भाकरी सोबत तर खूपच छान लागतं, सोबत छान लागते, भातासोबत, कशासोबत? भात भाकरी। हा मराठवाड्यातला खास स्पेशल पदार्थ आहे, लग्न झाल्यानंतर करतात ना। एसर वड्या करायच्या, काय करायचे, ढोकळे असतात ना आपले, हे भरडा असतो ना, त्याचे हे करायचे, वडे करायचे, ढोकळे, हो, आणि याच्यात सोडायचे, हो का? हो का? एसर वड्या, एसर ढोकळे, हो का? छान लागतं, पिठल्याच्या वड्या, हो का? भातासोबतही छान लागतं ना हे एसर, मस्त। चला हे आम्ही आता एसर करून ठेवलेलं आहे ना, आमचे आपले सांगशील गाडी किती टाकायची, मस्त टेस्टी टेस्टी छान टेस्टी झाला, टेस्टी मस्त आहे। सांगा ना, आपण हे आता इथल्या हिच्या मुलीचं लग्न झालेलं आहे, आपण आता माझी दुसरी बहीण आहे नांदेडला आहे, तर आम्ही सगळेजणी आता तिच्या मुलीच्या लग्नाला चालू आहे, तर घरच्यांसाठी एसर पोळी भात करून ठेवलेला आहे। आणि सोबत आम्ही आमचा डबा घेतलेला आहे जेवणाचा, कारण आम्हाला गाडीला लवकर, गाडीचा टाइम लवकर आहे। तर पण आता मस्त एसर वगैरे तयार झालेला आहे। चल आमची तयारी झालेली आहे, तुम्हाला दाखवते मी तयारी, घेऊन घे। हे बा, ही इकडे ही एक बहीण येणार आहे लहानी, ही नवरी येणार आहे, हिचंही लग्न आहे पुढच्या महिन्यामध्ये। थांब ग, येतील ना सगळे लोक। इकडे तयारी झालेली आहे, मस्त रिलॅक्स मध्ये मोबाईल पाहणं चालू आहे। आणि पहा हे आमची सगळी तयारी झाली, सगळ्या बॅग वगैरे भरून, मग इतके बॅग न्यायचे आहेत। आणि ही अर्धी रूम तर तिची वर्षाची यांनी भरून जाणार आहे रूम। हो, सविताकडेच एक रूम घे आपल्याला। चल आता आपण तिथे गेल्यावर बघा, आम्ही आलेलो आहोत स्टेशनला। गाडीला किती वेळ आहे आता? 15 मिनिटे। पॅसेंजर आहे त्याच्यामुळे थोडीशी लेट आहे गाडी। बघा ही आमची गाडी आलेली आहे, सांग ना का? कशाला बोलतो? निजामाबाद पंढरपूर निजामाबाद गाडी आहे, रिकामी आहे पूर्णपणे। पहा तुम्हाला दिसत सर, एकादशी नसल्यामुळे त्याला गर्दा नाही आहे, रिकामी आहे। आणि आता आमचे पहा, आम्हाला निघायचं आहे तरी आम्ही पहा किती रिलॅक्स आहोत, गाडीला गर्दच नाहीये, गाडीला गर्दच नाही। पंढरपूरला जायची इच्छा होती माझी, तुला म्हणलं होतं आपण जाऊ ग, कधी आता काय गडबड सगळं येऊ एखाद्या वेळेस। बघा आता या किती रिलॅक्स आहे, पाहून राहिलं जसं काय आम्हाला निरोप द्यायचं, यांनाही यायचंय। चला चला चला
चला आमचे हे जिजाजी आहे, आम्हाला जिजू पोचवायला आलेले. पहा आता सगळं सामान आहे. बॅग सांभाळायचे नाही, सामान द्यायचे आम्हाला ट्रेनमध्ये उचलून. बघा आता जागा धरा का पोरींना. चला कशाला उतरले हे बरं, एक तर बसलेलेच आहेत भाऊजी. वेग पहा बरं, हे उतरले. मग बघू जा. हा करा, बाय करा. या लग्नाला या मग. नाही 6 कितीला, 6 तारखेला. हा ठीक आहे ठीक. हो या या या. हो कसे गोळ्या विकून राहिले म्हातारपणामध्ये. बघ बिचारे. गाडी खूप लवकर होती, आम्हाला उशीर होत होता. वैजनाथाला जाऊन आलो, ते तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यामुळे मग स्वयंपाक करून घेतला, पण जेवणाची काही ताकद नव्हती. जेवणाला म्हणजे उशीर झाला असता आम्हाला. म्हणून आता हे सगळ्यांना डबे असे पॅकिंग करून घेतलेले आहे बहिणीने. त्याच्यामध्ये काय काय जेवणामध्ये काय काय, हां शिमला मिरचीची भाजी आणि चटणी शेंगदाण्याची ना. हो का, चटणी सगळं आहे. आणि मस्त आता जेवण करणार आहोत आम्ही. तुला आहे ना एक टिफिन. पहा आता हे सगळ्यांना असे टिफिन दिलेले जेवायसाठी. रिलॅक्स मध्ये गोष्टी करणं चालू आहे. छान बघा काय करणार आहे. पॅसेंजर गाडी पोचून नाही राहिली. 2:30 वाजता निघालेलो आहे आम्ही आणि 7 वाजत आलेले. काय करणार आहे, फजिती. वराड निघालं लंडनला, वेदीच्या लग्नाला आलेलं आहे आता नांदेड. चला उतरा गे लवकर, नांदेड आलेलं आहे आता. गाडी घाबरले ना. हो ना. ए वहिनी काय आपल्या सोबत येते का. मेसेज आला कुठे. हसते कट जाए रसते यूं ही चलते रहे. इकडे बघ हे पोरी बन ना का. चलती रहे खुशी हो या गम बदले ना हम, जिंदगी क्यों ही चलती रहे. एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. हसते गाते सामान आहे सगळं. मला दिसत असेल आहे. 3 नंबर फ्लॅट, 3 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे का. 3 वर आलेलं आहे आणि आम्हाला आता पूर्ण हा ब्रिज पार करून जायचं आहे. गर्दी चला.